आता तर हे घर ऐका ना, हे घर विकण्याचा जो काही तुम्ही निर्णय घेता ना त्याच्या आधी एकदा विचार करा. असं घर विकायचं म्हणजे हे काही मला पटत नाहीये. आई, हे बघ, सध्या आपल्याला पटत नसलं तरी काहीतरी डिसिजन घ्यावाच लागणार आहे. आणि मला असं वाटतं सध्या तरी आपण आबांच्या डिसिजनला सपोर्ट करूया. बाकी मी बघतो माझ्या परीने काय करता येत असेल तर. मित्रा, तू नेमकं काय करणार आहेस? आबा, ऑप्शनमध्ये फॅक्टरीचं व्हॅल्युएशन काय लागणार आहे आपल्याला काही माहीत नाही. पण माझ्या डोक्यात काही आहेत आयडियाज, त्या मला इम्प्लिमेंट करून बघायच्या आहे. आणि त्यासाठी मला मुंबईला जावं लागणार आहे. मुंबईला कशासाठी? आई बघ, मी सध्या तुला क्लिअरली काही असं सांगू शकत नाही, पण काही आहेत आयडियाज माझ्याकडे. आणि मी तिथे पोहोचल्यावर तुम्हाला कळवेन ना मी जे काय करणार असेल. इंद्रा, पण तू एकटा कसं जाशील मुंबईत? कुठे राहशील, काय खाशील? होय, मालती बाईसाहेब बरोबर बोलतात. तुम्ही एकटं नका जाऊ इंद्रजित साहेब मुंबईला. आई, मालती मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मी जाईन सरांबरोबर मुंबईला. हा, मग बेस झालं. बाईसाहेब, आता तुम्ही जावं, बापूची काळजी करू नका. राणी समज बघेल. म्हणजे कसं आहे, एकाला एक बरोबर असलं ना म्हणजे बरं होईल, आहे का नाही? इंद्रा, स्वतःची काळजी घे बाबा. तू आबांना सांभाळ. निघूया आपण, वेळ कमी आहे फार आपल्याकडे. चला.